मकर राशी 7 जून रविवार नशिबाचे चक्र फिरणार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. अनेक वर्षापासून ज्या सुखाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, ज्या एका मोठ्या बदलासाठी तुम्ही तुमचे रक्ताचं पाणी केलं आहे, तो सुवर्ण क्षण आता तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. तुमच्या आयुष्यातील ते अति दुःख, रात्री जागून काढलेले ते कठीण दिवस आणि प्रामाणिक राहूनही पदवी आलेली ती घोर निराशा आता कायमची संपणार आहे. कारण निसर्गाने आणि ब्रह्मांडाने स्वतः तुमच्यासाठी यशाचा नवा मार्ग खुला केला आहे. मित्रांनो, तुमच्या अवतीभोवती सध्या अशा काही अकल्पनीय आणि अत्यंत महत्त्वाच्या घटना घडणार आहेत आणि नेमकं हीच 5 संकेत आज तुम्हाला मी अत्यंत तपशिलावर सांगणार आहे, जे ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच महापदराचा प्रवास समजून घेण्यापूर्वी आपण आपल्या मकर राशीचे काही अत्यंत महत्त्वाचे आणि दैवी वैशिष्ट्य जाणून घेऊयात, जी तुमच्या जीवनाचा पाया आहे. आपल्या मकर राशीचा अत्यंत शुभ आणि समृद्ध देणारा रंग म्हणजे गडद निळा, आणि जो तुमच्या जीवनात स्थिरता आणि अथांग शांतता घेऊन येतो. आपल्या राशीचा शुभ अंक हा 8 आहे, जो तुम्हाला अफाट मेहनत करण्याची शक्ती आणि न्यायाची बाजू धरण्याची प्रेरणा देतो. आपल्या नशिबाला कलाटणी देणारा आणि अचानक धनलाभ घडवून आणणारा भयानक 9 आहे, जो तुमच्या पाठीशी नेहमी एक अदृश्य देवी शक्ती म्हणून उभा असतो. आपल्या मकर राशीचे स्वामी आणि सर्व शुभ्र म्हणजे कर्मफळदाता साक्षात सूर्यपुत्र शनिदेव आई, जे तुमच्या प्रत्येक प्रामाणिक कष्टाचा हिशोब ठेवून तुम्हाला राजा बनण्याची ताकद ठेवतात. तसेच मंडळी, आपल्या राशीसाठी अत्यंत शुभ आणि यशाचे दार उघडणारा दिवस म्हणजे शनिवार आहे, ज्या दिवशी केलेला कोणतेही सत्कर्माचे फळ आपल्याला 1000 पटीने परत मिळते. आता आपण त्या पहिल्या अत्यंत मुख्य आणि रहस्यमय संख्येच्या विषयी बोलूया, जो साध्या तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सतत घडत आहे. मंडळी, जर तुम्हाला गेले काही दिवसापासून रात्रीच्या वेळी, विशेष मध्यरात्रीनंतर अचानक जाग येत असेल आणि डोळे उघडताच मनातील अनामिक भीती, चिंता दाटून येत असेल, तर समजा की हा पहिला संकेत आहे. तुम्ही अंथरुणावर पडून राहता, डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करता, पण डोक्यातील विचारांचे चक्र काही थांबत नाही. दैनंदिन जीवनात तुम्ही कितीही राहत असला तरी या विशिष्ट वेळी तुमची मानसिक स्थिती अत्यंत संवेदनशील आहे. व्याकुळ झालेली असते ही मानसिक स्थिती. भूतकाळात लोकांनी केलेला विश्वासघात पहा. पाठीत खंजीर खुपसलेले लोक आहेत. तुमच्या चांगुलपणाचा घेतलेला गैरफायदा हे सगळे चित्रपटासारखं तुमच्या डोळ्यांसमोर फिरू लागते. कौटुंबिक परिस्थितीचा विचार केला तर तुम्हाला अनेकदा असं वाटतं की तुम्ही कुटुंबासाठी एवढं करूनही कोणी तुमची भावना समजून घेत नाही. या उलट तुमच्यावरच अपेक्षेचे ओझे लादले जाते. आर्थिक परिस्थितीच्या विचाराने तुमचं मन आपल्या हात पोखरलं जातं. आजवर आपण कमवलेलं काळ काय आणि भविष्यात आपल्या मुलाबाळांचं कसं होणार? नातेसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला सध्या कमीनेचा एकटेपणा जाणवत असून गर्दीत राहू नये. तुम्ही स्वतःला अगदी एकटे समजता. कामधंद्याच्या ठिकाणी देखील तुम्ही कितीही जीव ओतून काम केलं तरी त्याचे श्रेय दुसरेच लाटून घेतात आणि तुम्हाला फक्त वाटेला उपेक्षा येते. समाजात वावरताना तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करा, पण लोक तुमच्या साधेपणाला तुमची कमजोरी समजतात. मंडळी, हा पहिला संकेत देणारा हा जो रात्रीचा जडपणा आहे, तो खरं तर तुमच्यातील जुन्या शोषक माणसाचा अंत होतो आणि एका नवीन शक्तिशाली माणसाचा जन्म होत असल्याचे लक्षण आहे. अनेक लोक याला संक्रमक बदलाची पूर्वसूचना म्हणतात. हा अनुभव काही लोकांनी आयुष्यातील नव्या टप्प्याची चाहूल वाटतो. अनेकांच्या मते हा संकेत चांगल्या काळाशी आगमनाशी संबंधित असू शकतो. मंडळी, जेव्हा रात्रीच्या त्या शांत बहारात संपूर्ण जग झोपलेलं असते, तेव्हा तुमचे डोळे उघडे असं नाही केवळ एक योगायोगाची गोष्ट नाही, तर रोजच्या धकाधकीच्या जीवनात ज्या गोष्टी आपण मनावर कोपऱ्यात ठेवतो त्या रात्रीच्या वेळी वर येतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठून कामाला लागता, तेव्हा चेहऱ्यावर खोटे हसू आणून सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता, परंतु आतून तुमच्या कामाची मानसिक स्थिती कमालीची दमलेली असते. कौटुंबिक आघाडीवर तुमची काळजी घेणाऱ्या कुणी नाही असं वाटतं आणि कुटुंबातील सदस्यांनी तुमच्या मनाचा चुकीचा अर्थ लावणे यामुळे मन अधिकच उदास होतं. आर्थिक विवंचनाचा असा ताण असतो की उद्या येणारा खर्च आपण कसा भागवणार या विचाराने डोळे सुन्न होते. कामधंद्यात कितीही प्रामाणिक राहिले तरी प्रगतीचे दरवाजे बंद का पडतात हा प्रश्न तुम्हाला ठरत असतो.
पण मंडळी जरा विचार करा, हा अनुभव तुमच्या सहनशीलतेचा अंतिम मर्यादा तपासणारा ठरू शकतो आणि अनेकांच्या मते ही परिस्थिती एका मोठ्या वैचारिक क्रांतीचे नांदी असू शकते. पुढे जे घडणार आहे त्याचा विचार केला तर तुमची रात्रीची घालमेल तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर घेऊन जाणारे ठरेल. हा संकेत तुमच्या मनात जी खळबळ उडवून देत आहे त्याहून अधिक थक्क करणार आहे. तुमच्या डोळ्यात पाणी आणणारा दुसरा संकेत कोणता आहे हे जाणून घेतलं तर तुम्ही जागेवरून हलणार नाही. मंडळी, जो दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे जुन्या विसरलेल्या लोकांच्या तुमच्या आयुष्यात अचानक होणारा प्रवेश किंवा तुमच्या मनातील जुन्या जखमांचा अचानक जिवंत होणे. जर तुमच्यासोबत साथ द्या असं घडत असेल की ज्या लोकांनी तुम्हाला अत्यंत कठीण काळात वारंवार सोडून दिलं होतं, नातेवाईकांनी तुमच्या गरिबीची किंवा तुमच्या कठीण परिस्थितीची चेष्टा केली होती, ती लोक अचानक स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, तर हा त्या विधात्याचा फार मोठा संकेत आहे. तुमची मानसिक स्थिती सध्या अशी झाली आहे की तुम्हाला कोणावरही सहज विश्वास ठेवावासा वाटत नाही आणि जुने दिवस आठवून तुमचे हृदय भरून येते. कौटुंबिक पातळीवर यामुळे काहीसे तणावाचे वातावरण निर्माण होते, कारण भूतकाळातील वाद पुन्हा उफाळून वर येतात आणि जुन्या लोकांच्या येण्याने घरातील शांतता भंग पावते. हा काळ अशी भीती वाटते आणि परिस्थितीच्या बाबतीत हे लोक आहेत ज्यांनी तुम्हाला पैशांच्या अडचणीच्या वेळी मदत नाकारली होती आणि आज तुमची प्रगती पाहून ते पुन्हा तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, नातेसंबंधामध्ये यामुळे एक मोठी दरी निर्माण झाली आहे, कारण तुमचे मन कोणालाही क्षमा करायला तयार असले तरी त्या जखमा अजूनही ओल्या आहेत. कामधंदा किंवा व्यवसाय, तुम्हाला भूतकाळात ज्या भागीदारीने किंवा सहकार्याने फसवले होते त्यांच्या आठवणी सध्या तुमच्या डोळ्यात सतत येत आहेत. समाजात वावरताना तुम्हाला आता कळून चुकले आहे की लोक फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात आणि परिस्थिती बदलली की रंग देखील बदलतात. मंडळी, जेव्हा तुमचे भाग्य बदलणार असतील तेव्हा निसर्ग तुमच्या जुन्या शत्रूंना किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना तुमच्यापासून आणून उभे करतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ताकदीची जाणीव व्हावी. तुम्ही सावध व्हावे. अनेक लोक याला संक्रमक बदलाची पूर्वसूचना मानतात. मित्रांनो, हा अनुभव काही लोकांना आयुष्यातील नव्या टप्प्याची चाहूल लागतो आणि त्याच्यामध्ये हा संकेत चांगल्या काळाच्या आगमनाशी संबंधित असू शकतो. मंडळी, अशा लोकांचा अचानक फोन येणे किंवा रस्त्यात अचानक समोर येणे हे केवळ जुने नाते जोडण्यासाठी नसतं, तर निसर्ग तुम्हाला एका तुमच्या भूतकाळाशी जाणीव करून देत असते. दैनंदिन जीवनात तुम्ही ज्यांना विसरण्याचा प्रयत्न करत आहात त्यांचे अचानक समोर येणे तुमची मनाची शांतता हिरावून घेते. तुमची मानसिक स्थिती अशी होते की संतापाची लाट उसळते, पण तुम्ही ती आवरून धरता. कौटुंबिक जीवनातही यामुळे त्या गोष्टीची चर्चा सुरू होते आणि घरातील वातावरणात काही काळ गंभीर होतं. त्या क्षमतेवर जे काही थोडेफार स्थान मिळवले आहे ते पाहण्याची या लोकांची इच्छा असते. नातेसंबंधामध्ये ही अशी वेळ असते जेव्हा तुम्हाला कळतं की कोण आपलं होतं आणि कोण परकं. कामधंद्याच्या ठिकाणी भूतकाळातील चुकीच्या अनुभवामुळे तुम्ही आता नवीन लोकांशी व्यवहार करताना सावध पावले टाकावीत. तर वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.